प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय, क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरची घोषणा। 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज, तर 2027च्या पूर्वार्धातही एल निनो सक्रिय राहण्याचा कयास। एल निनोचा प्रभाव लक्षात येऊन टास्क फोर्स तयार केली, जलसंधारणांची कामं वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, पाऊस कमी पडणार आहे पण त्यातून मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानंच पेरणी करावी, नेहमीच्या पद्धतीनं पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शेतकऱ्यांना इशारा। कर्जमाफीत आम्ही अटी शर्ती टाकल्या नाहीत, विरोधी पक्षानं ताकदीनं न मागताही कर्जमाफी दिली, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। 40 लाख शेतकऱ्यांना काहीही न भरता कर्जमाफी मिळेल, फडणवीसांची माहिती। महिला शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकार विधेयक आणणार, यंदाच्या अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येण्याची शक्यता। महिला शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाच्या तरतुदी होणार। पुण्यामध्ये 15 जूनपासून पाणी कपात लागू होणार, पाणी पुरवठ्यासाठी सम आणि विषम तारखांची निवड, कुठे मध्यरात्री तर कुठे पहाटे पाणी येणार, पाणी पुरवठ्याचं वेळापत्रकही जाहीर। वातावरणातील आर्द्रतेतून पिण्याच्या पाण्याची निर्मिती, वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वडजी गावातला अभिनव प्रयोग, गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि अंगणवाडीमध्ये यंत्र बसवलं। हैदराबाद येथील कंपनीनं तयार केलेल्या यंत्राद्वारे दररोज 500 लिटर पाण्याची निर्मिती, पाण्यासाठी अनोखा प्रयोग करणारं वडजी हे राज्यातलं एकमेव गाव। धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 41 अंशांवर, तीव्र उन्हामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट, 5 दिवसात 7.447 दशलक्ष घनमीटर पाणी आटलं, जिल्ह्यामध्ये 34% जलसाठा शिल्लक। रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या तोंडावर खताचा तुटवडा, शासकीय गोदामात खतांचा साठा अपुरा, खत मिळत नसल्यानं पेरणी अडचणीत, शेतकऱ्यांचा संताप। वाशिमच्या फाळे गावात शेतकरी अविकुमार कोरडे यांच्या शेतातील सौर पॅनलची तोडफोड, तोडफोडीमुळे सौर सिंचन पंपाचं मोठं नुकसान, अज्ञात व्यक्तीनं केलेल्या तोडफोडीमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका, आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी। गोंदियाच्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील चोरखमारा परिसरात वाघिणीचा मॉर्निंग वॉक, रस्त्याच्या मधोमध ऐटीत चालत असतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड। अनाथ बिबट्या शेराचा डॉक्टर प्रकाश आमटे यांच्यासोबत फेरफटका, अनिक आमटेंनी सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केला, माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील दुर्मिळ जिव्हाळ्याच्या क्षणांची सोशल मीडियावर चर्चा। जळगाव विधान परिषदेतील बंडखोर उमेदवार रेश्मा काळे नॉट रिचेबल, निवडणूक लढण्यावर रेश्मा काळे ठाम असल्याची माहिती, चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं रेश्मा काळेंनी म्हटलंय। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडी, काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख रुग्णालयात दाखल होऊन भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप, काँग्रेस वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा देण्याची घोषणा करण्याची शक्यता, काल यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा तपशील गुलदस्त्यात। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख विधान परिषद निवडणूक लढवण्यावर ठाम, काँग्रेसनं वंचितला पाठिंबा दिला तरी निवडणुकीतून माघार नाही, हर्षजित देशमुखांची एबीपी माझाला माहिती। नाशिकसोबतच जळगावमधली बंडखोरी मागे घेण्यासंदर्भातील प्रश्न सुटला, शिवसेनेच्या रेश्मा काळेंच्या बंडखोरीवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया, बंडखोरी मागे घेण्यासंदर्भात घोषणेची केवळ औपचारिकता बाकी, एकनाथ शिंदे स्वतः घोषणा करतील, महाजनांची माहिती। जळगावात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपची तब्बल 2 तास बैठक, भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासह दोन्ही आमदार उपस्थित, महाजनांनी प्रचाराचा आढावा घेतल्याची माहिती। 15 ऑगस्टपूर्वी भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील, आमदार महेंद्र दळवींनी विश्वास व्यक्त केला, कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी गोगावलेंनी निर्णय घेतला आणि त्यानंतर पालकमंत्री पद हा आमचा अधिकार, दळवींचं वक्तव्य।